सर्वांच्या प्रती प्रथमतः माझा दंडवत प्रणाम आणि सर्वांचं आजच्या या कोर्समध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपला आजचा विषय आहे 5 कर्म करा आणि आपलं भविष्य बदला किंवा भाग्यरेषा बदला. म्हणजे नक्की काय ते आपण आज पाहतोय. यामध्ये श्रीमद भगवद्गीता या भगवद्गीतेतील 11व्या अध्यायातील 55वा श्लोक आपण या ठिकाणी चर्चेसाठी घेतलेला आहे. मत्कर्म कृतो मत्परमो मद्भक्ता संगवर्जिता निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पांडवा. भाषांतर श्रील प्रभुपादांद्वारे. हे अर्जुना, जो सकाम कर्म आणि तर्कवादाच्या संघातून मुक्त होऊन माझ्या विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न होतो, जो माझ्या प्रीत्यर्थ कर्म करतो, मला आपल्या जीवनाचे परम लक्ष्य मानतो आणि सर्व प्राणीमात्रांशी मित्रत्वाने वागतो, तो निश्चितपणे मला प्राप्त होतो. या ठिकाणी श्रील प्रभुपाद तात्पर्यामध्ये असं म्हणतात की ज्याला आध्यात्मिक विश्वातील कृष्ण लोकामधील परमपुरुष श्रीकृष्ण भगवंतांची प्राप्ती करून त्यांच्याशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित करावयाची इच्छा आहे, त्याने परमपुरुषाने स्वतः सांगितलेल्या आदेशांचे पालन केले पाहिजे. म्हणून या श्लोकाला भगवद्गीतेचे सार असे म्हटले जाते. म्हणजे हा श्लोक आपल्याला किती महत्त्वाचा आहे हे आपण या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. भगवंत भगवद्गीतेमध्ये सांगतात की या सृष्टीवरती जे सर्व ग्रह आहेत आणि या ग्रहांवरती जे काही जीव जन्माला आलेले आहेत, त्या प्रत्येक जीवाला कर्म करणे हे नित्याचं आहे आणि कर्म केल्याविना तो काही त्याचा जीवन निर्वाह करू शकणार नाही. मग कर्म तर केलं पाहिजे, मग कर्म करून ते भगवंतांनाही अर्पण करायला पाहिजे. या ठिकाणी आपण पाहूयात की मतकर्मकृत म्हणजेच जे काही आपण करणार आहोत ते कोणासाठी केलं पाहिजे? भगवंतांसाठी. परंतु या ठिकाणी माझं जर उदाहरण घेतलं तर मी स्वतः भगवंतांसाठी कर्म पूर्णपणे करत नाही, हे माझं अंतर्मन मला सांगतं. तुम्ही सर्वजण करत असाल, चांगली गोष्ट आहे, ते करायलाही पाहिजे. परंतु या युगामध्ये मायादेवीचं आधिपत्य आहे. मायादेवी आपल्याला प्रत्येक क्षणोक्षणी ही अडवत आहे, आपली परीक्षा घेत आहे. आपण जर पाहिलं की एक आपण उदाहरण घेऊया. दहीहंडीचा कार्यक्रम सर्वजण बघतात. दहीहंडीला एकावरती एक शिडी करून ती दहीहंडी फोडायची असते. त्याचं आयोजनही आयोजकांनी केलेलं असतं. त्याचबरोबर त्यांनी दुसरं एक आयोजन करून ठेवलेलं असतं की ती दहीहंडी कोणी फोडू नये म्हणून त्या दहीहंडी फोडणाऱ्यांच्या अंगावरती तूप पाणी मिश्रित ते मिश्रण तयार करून ठेवलेलं असतं. ज्या क्षणी दहीहंडी फोडायला तो संघ पुढे जातो त्या क्षणी त्यांच्या अंगावरती ते मिश्रित पाणी मारलेलं जातं. म्हणजे त्या दहीहंडीपर्यंत त्यांनी पोचू नये आणि जरी पोचायचा प्रयत्न केलास तरी त्यांचे पाय घसरावेत आणि ते खाली पडावेत. भगवंतांनी ही जी सृष्टी बनवली आहे ती खूप छान बनवली आहे. आपल्या जिभेला टेस्ट दिलेली आहे. जसं दहीहंडी फोडायचा प्रयत्न ते करतात आणि त्या ठिकाणी खाली घसरतात ठराविक रसायन टाकल्यामुळं, तसंच मायादेवीने सुद्धा एक रसायन आपल्याला दिलेलं आहे.
की ज्या रसायनामुळं आपण आपलं आध्यात्मिक भौतिक लक्ष्य प्राप्त करत असताना काही टेस्ट आपल्यासमोर येतात. जिभेची टेस्ट येते, आणखीन भौतिक प्रलोभने येतात, आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याच्यामध्ये जर आपण एक उदाहरणच घ्यायचं झालं तर घेऊ शकतो. मित्रांमध्ये आपण म्हणतो अरे मला तिकडं जायचंच नव्हतं र, पण काय सांगायचं मित्रांमुळे मी गेलो आणि तो थोडी घे म्हटला म्हणून घेतली. बघा, मायादेवी आपल्यापुढं प्रलोभनं ठेवते. आपली इच्छा आहे भगवंतांची भक्ती करायची, भगवंतांप्रती पोहोचायची, परंतु मायादेवी अशा प्रकारची प्रलोभनं आपल्यापुढे ठेवेल. कोणी कॉलेजमधील तरुण असतील तर त्यांच्यासमोरून छान सुंदर युवती जात असेल तर अभ्यासाचं लक्ष विकेंद्रित होतं आणि त्या सुंदर युवतीच्या पाठीमागं लागतं, मनालाही कुठंतरी गुंतवलं जातं. मग आपण या ठिकाणी समजून घ्यायचं आहे की मायादेवी आपली क्षणोक्षणा परीक्षा बघणार आहे, पण आपण विचलित व्हायचं नाही. हे भगवंत साक्षात आपल्याला भगवद्गीतेच्या रूपातून सांगत आहे. आपण काही उद्योग करतो, म्हणजे उद्योगधंदा जो आपल्या पोटासाठी, उदरनिर्वाहासाठी, लक्ष्मी पैसा कमवण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्या ठिकाणी आपण विसरून जातो की आपलं कर्म आहे ते भगवंतांप्रती करायचं आहे. आपण जर उद्योगधंदा करतच असाल तर त्याच्यातून मिळणारं धन, या धनाचा काही भाग हा भगवंतांच्या सेवेमध्ये लावायला पाहिजे. किंबहुना ज्याच्याकडे जास्त धन आहे त्यांनी भगवंतांसाठी मंदिर बांधलं पाहिजे. ज्यांच्याकडे धन नाही परंतु वेळ आहे त्यांनी मंदिरामध्ये आलं पाहिजे. एखादा म्हणेल माझ्याकडे धन नाही, मग त्या भक्ताने मंदिरामध्ये येऊन किमान मंदिर मार्जन, मंदिराची स्वच्छता करण्याची सेवा केली तरीही ते उत्तम कर्म आहे, जे आपला उदरनिर्वाह करता करता आपण ते करू शकू. भक्तिरसामृत सिंधूमध्ये 2.295 मध्ये सांगितलं आहे की अनासक्तस्य विषयान, आपण या विषयांपासून कसं राहिलं पाहिजे, अनासक्त राहिलं पाहिजे. जर आपण आसक्ती ठेवली तर आपण या मृत्यूच्या तडाख्यामध्ये, या कलहामध्ये, या मायेच्या तडाख्यामध्ये अडकून जन्म मृत्यू जरा व्याधीमध्ये राहून या ठिकाणी आपण खितपत पडू. किंबहुना आपला पुनर्जन्मावरती सर्वांचा विश्वास आहे, बऱ्याच जणांचा नसेल तर तो विश्वास ठेवा. शास्त्रांमध्ये ते सांगितलेलं आहे आणि उदाहरणंही आपल्यासमोर येतात व्हॉट्सअप, यूट्यूबच्या माध्यमातून. तर आपला जो पुनर्जन्म आहे तो निश्चितच कोणत्या तरी दुःखाच्या कुटुंबामध्ये होऊ शकतो. म्हणून जर भक्ती केली, भगवंतांचं जर हरिनाम घेतलं, जर मायेच्या परीक्षेमधून आपण पास झालो तर नक्कीच आपण भगवंतांच्या सेवेमध्ये जाऊ. भगवंत सांगतात की मत कर्म कृत, म्हणजे जे करणार आहे ते कर्म माझ्यासाठीच कर, म्हणजे आपण ते भगवंतांसाठी केलं पाहिजे. आपण या सेवेचं जर आपण पाहिलं उदाहरण तर आपल्या या मंदिरामध्ये कुमुदवन आहे. या कुमुदवनामध्ये सुद्धा आपण थोडीफार सेवा करू शकतो की ज्या कुमुदवनातील फुलं ही भगवंतांच्या सेवेमध्ये लागली जातात, म्हणून त्या ठिकाणी आपण सेवा करू शकतो. काही माता जी आहेत त्या किचनमध्ये स्वयंपाक, राधाराणी किचनमध्ये जाऊन सेवा करू शकतात. ज्यांना जी काही सेवा करायची आहे ते त्यांच्या परीने करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणी म्हणणार नाही की तुम्ही या ठिकाणी ही सेवा का केली, परंतु ती सेवा करताना परिप्रश्नेनं परिसेवा आहे, म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी विचारलं पण पाहिजे. नंतर या ठिकाणी असंही सांगितलेलं आहे की भगवंतांची सेवा करताना तुम्ही भगवंतांना एखादं पान फूल जरी अर्पण केलं, म्हणजे पत्रम पुष्पम फलम तोयम योम्य भक्त्या प्रयच्छती, पण या ठिकाणी पानाचा जर उल्लेख केला तर कोणतंही पान न घेता तुलसीचं पान हेच भगवंतांना अर्पण करावं, कारण तुलसी देवी ह्या भगवंतांना अतिप्रिय आहेत. धनाचा विचार आपण केला तर जे धन आपण अर्जित करतो
त्यातील भाग जो भगवंतांच्या सेवेमध्ये घालवतो त्याच्यामधून आपण भगवंतांना छान छान प्रसाद अर्पण करू शकतो. व्हॉट्सअपमध्ये मी पाहिलं आज बऱ्याच भक्तांनी भगवंतांसाठी राजभोग आणि संध्याकाळचाही आपल्या सर्वांना महाप्रसाद या ठिकाणी भगवंतांना भोग आणि आपल्याला महाप्रसाद देऊ केला आहे. म्हणजे त्याचं कारण काय? कारण हा जो महिना आहे तो कोणता महिना चालू आहे? आज शेवटचा दिवस आहे. कोणता आहे? सर्वपित्री अमावस्या. आणि आपले जे पूर्वज आहेत, जे आपण पित्र मानतो, त्यांच्या संतुष्टीसाठी भगवंतांना अर्पण केलेला भोग हा शेष प्रसाद म्हणून आपण त्यांना अर्पण करतो आणि आपणही भक्तांना देतो आणि त्याचा लाभ त्यांनाही मिळतो आणि आपल्यालाही मिळतो. आता या ठिकाणी आलंच आहे म्हणून सांगतो तुम्हाला. पित्रांना तर्पण करणं, प्रसाद देणं हे बऱ्याच जणांना खटकत असेल. कमान्य सर्वांना, बऱ्याच जणांना खटकतं. काय त्यांना द्यायचं आहे? ते तर काय गेलेत आता, परंतु त्यांना देण्यामध्ये काय अर्थ नाही म्हणून बरेच जण देत नाहीत. तर तसं नाही. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की आपले जे पूर्वज आहेत त्या पूर्वजांना हे तर्पण करणं खूप गरजेचं आहे. कारण आपण पंचमहाभूतांमधून आपला हा देह तयार झालेला आहे आणि हे जे आपले पित्र आहेत ते कुठंतरी आपली वाट बघत असतात की अरे हा मला तर्पण देतोय का. बऱ्याच वेळा शास्त्रामध्ये सांगितलं आहे की या ठिकाणी मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी तर लगेच दुसरा देह शरीर मिळतं आणि मग कसं काय ते पित्र किंवा कसं काय ते पूर्वज. तर ज्या घटनेमध्ये आपले पूर्वज अर्धा आयुष्य गेले असतील शरीर सोडून, तर त्यांना त्यांच्या नियमित वेळेनुसारच शरीर प्राप्त होतं. म्हणून त्यांचं जे राहिलेलं उर्वरित आयुष्य जे असेल विना शरीर, ते कोणत्या योनीमध्ये असेल आपल्याला सांगता येत नाही. म्हणून त्यांना आपण हे तर्पण करणं गरजेचं आहे आणि ते करावं. आपण सर्वजण गृहस्थी आहोत म्हणून, आणि ते करणं गरजेचं पण आहे. आणि दानही दिलं पाहिजे. आपण जे धन अर्जित करतो त्याचं आपण दानसुद्धा दिलं पाहिजे. भगवंत आहेत हे या मंदिराचे स्वामी आहेत. आणि मग जर भगवंत मंदिराचे स्वामी आहेत तर स्वामींची सेवा आपण केलीच पाहिजे. ते आपलं परम कर्म आहे आणि ते जर आपण परम कर्म केलं तर नक्कीच आपल्याला त्यानंतर सांगितलेलं आहे की मतकर्म कृत मतपरमो. म्हणजे मतपरम याच्यामध्ये भगवंत म्हणतात की श्रीकृष्ण आपल्या सर्वांना माहिती आहेत. आता कृष्ण आणि राधाराणी हे कुठं आहेत? गोलोकधामामध्ये. सर्वांनी जर पाहिलं असेल मंदिरामध्ये आल्या तर आपल्या बारामतीतील भक्तांनी खूप छान भगवंतांचं धाम कसं असेल याची कल्पना प्रतिकृती तुमच्या समोर आहे. बऱ्याच जणांनी पाहिलं असेल. दर्शनामध्ये भगवंत मंदिरामध्ये आल्या आपण त्याचं दर्शन घेतो आणि त्याच पद्धतीने राधा आणि श्रीकृष्ण हे भगवत धामात आहेत. तर या भगवत धामाची प्राप्ती आपल्याला व्हावी म्हणून आपण या ठिकाणी येतो, भक्ती करतो, जप करतो, सेवा करतो आणि तीच आपल्या जीवनाची परमोच्च लक्ष्य आहे. आणि ते लक्ष्य प्राप्त करण्यासाठी आपण या ठिकाणी येतो आणि आलंही पाहिजे आणि त्यालाच आपण लक्ष्य केलं पाहिजे. तुम्ही म्हणाल मग त्याला लक्ष्य केलं तर मग हा आपला बाकीचा संसार कसा करायचा? तो तर करायचाच आहे. प्रत्येकाने जॉबला जायचंच आहे, मुलांनी शिक्षण घ्यायचंच आहे, गृहकार्य माताजींनी करायचंच आहे. परंतु त्यातील जो उर्वरित निर्धारित वेळ जो आहे, दर आठवड्याला सत्संग आहे, इतर काही सेवा असतात, त्या सेवा आपण करायलाच पाहिजे. ना की आपलं गाढवासारखं. आणि आता घेत नाही. आज बैलपोळा आहे, बैल खूप छान शेतामध्ये काम करतात. तर ओझं होण्याचं काम हे आपल्याला संसाराचं करायचं तर आहेच, परंतु आपल्याला या संसारामध्ये अडकून पडायचं नाही. भगवंत सांगतात यानंतर की
मीच भगवंत आहे. किती प्रकारचे देवी देवता आहेत असं आपण ऐकलंय? 33 कोटी किंवा 33 लक्ष असं मी पण ऐकलंय. पण शास्त्र या ठिकाणी सांगतं की 33 कोटी, कोटी म्हणजे प्रकारचे देवी देवता, त्याच्यामध्ये वसु रुद्र हे असे आहेत. तर त्या देवी देवतांच्या सुद्धा वरती हे भगवान श्रीकृष्ण आहेत. तुम्ही म्हणाल मग आम्ही तर ऐकले की विष्णू महाविष्णू हे आहेत त्यांच्यावरती. तर नाही आहे. विष्णू महाविष्णू, शिरोदकशाही विष्णू, कारोदकशाही विष्णू हे कृष्ण भगवंतांपासून हा सगळा विस्तार आहे आणि सर्वात वरती भगवान श्रीकृष्ण आहेत. ह्या देवी देवतांचे जर 33 कोटी आहेत तर या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊ शकतो की जर कोणामध्ये भांडणं झाली आणि त्यानंतर मग ते जातात कोर्टामध्ये. कोर्टामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी सुनावणी होत असेल, त्यांना ती काही सुनावणी त्यांच्या इच्छेनुसार नसेल तर ते परत वरच्या कोर्टामध्ये जातात, जिल्ह्याच्या कोर्टामध्ये जातील. तिथं त्यांना जर नाही पसंत पडलं तर ते सुप्रीम कोर्टामध्ये जातील आणि सुप्रीम कोर्टामध्ये जो काही निर्णय आहे तो त्याचा स्वीकार करणार. सुप्रीम कोर्टाच्या वरती कोणतं कोर्ट आहे का? नाही. म्हणून भगवंत हे कसे आहेत? सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड हेड, म्हणजे भगवंत हे अत्युच्च परमस्थानी आहेत आणि त्या भगवंतांची आपण नक्कीच सेवा करायला पाहिजे. या ठिकाणी भगवद्गीतेमध्ये छान श्लोक आहे. ईश्वरः परमः श्रीकृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादि गोविंद सर्व कारण कारणम. म्हणजे भगवंत जे आहेत हे सर्व सृष्टीच्या कारणाचे कारण आहेत. आणि ज्या भक्तांना श्रीकृष्ण ज्ञान, श्रीकृष्णांचं ज्ञान आहे ते भक्त कधीही या संसारामध्ये थांबत नाहीत. त्याच्यापैकी आपण सर्वजण आहोत. बघा, आपल्या प्रत्येकाला कृष्णांसंबंधीचं विज्ञान आपल्या मित्रांनी, या ठिकाणी असणाऱ्या आपले जे काउन्सिलर आहेत त्यांनी, आपल्याला भेटणाऱ्या भक्तांनी ते समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते आपल्याला कृष्णासंबंधीचं ज्ञान हे समजलेलं आहे आणि ते ज्ञान आपल्याला समजलं असल्यामुळं आपण या ठिकाणी आलेलो आहोत. म्हणून आपण खूप भाग्यवान आहोत आणि म्हणूनच आपल्याला भगवंतांसंबंधी किंवा भगवंतांकडे आकर्षण आपलं झालेलं आहे आणि भगवंतांवरती आपलं हळूहळू आता भगवंतांविषयी प्रेम निर्माण व्हायला लागलेलं आहे. कारण ते बीज आपल्या हृदयामध्ये पूर्वीपासूनच आहे. म्हणून सांगितलंय की भगवंतांच्या वरतीही कोणी नाही आणि भगवंतांच्या खालीही कोणी नाही. त्यानंतर मदभक्तः, माझा भक्त हो. मदभक्ता, माझा भक्त हो. आणि जो माझा भक्त झाला आहे आणि माझ्या भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे त्याला मी कधीही विसरत नाही. या ठिकाणी आपण एक गोष्ट पाहू. एक शेतकरी कुटुंब असतं, दोघेही पती पत्नी गरीब असतात, परंतु ते शेतामध्ये कष्ट करत असतात. जे काही दरवर्षी शेतामध्ये त्यांना उत्पन्न मिळतं त्याच्यावरती त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. आज जर आपण पाहिलं तर मजुराला किमान 500 रुपये रोजंदारी आहे. पूर्वीच्या काळी, त्या काळी 1-2 रुपये फक्त असायचे आणि बऱ्याच जणांना पूर्वीचा काळ माहिती आहे, खूप गरिबी. 1-2 रुपये त्याच्यामध्ये कसं तरी कुटुंबाचा निर्वाह चालायचा. पण ते भगवंतांचे भक्त होते. भगवंतांचे भक्त असल्या कारणाने एक दिवशी त्यांच्या घरी 4 भक्त आले आणि ज्यावेळेस त्यांच्या घरी 4 भक्त येतात त्यावेळेस त्यांना खूप आनंद होतो. परंतु घरी बेताची परिस्थिती असल्यामुळं त्या भक्तांचा पाहुणचार करायला त्यांच्याकडे काही नाही शिल्लक. मग गावातील एक धनिष्ठ व्यक्ती त्यांच्याकडे ते जातात आणि ते म्हणतात की माझ्या घरी भक्त आले आहेत आणि त्यांना प्रसाद देण्यासाठी माझ्याकडे काही नाही, तर तुम्ही ते द्याल का? आता धनी व्यक्ती म्हणतो तुझ्याकडं तर काहीच नाही,
आणि मग कसं काय तुला उधार द्यायचं? तरीही तो म्हणतो तुम्ही द्या, तुम्ही जी सेवा सांगेल ती ऐकेन. धनी व्यक्ती म्हणतो ठीक आहे, माझी एक विहीर खणायची आहे, विहीर तयार करायची आहे, ती विहीर तयार कराल का तुम्ही? तर तो म्हणतो की ठीक आहे. धनी त्या व्यक्तीला जे काही लागतं, डाळ गूळ आणि जे साहित्य, तो देतो. तो भक्त घरी जातो, त्या भक्तांचा प्रसाद देऊन यचोचित म्हणजे उचित सत्कार करतो. आणि त्यानंतर त्याला इतका आनंद होतो की त्याला ती विहीर खणायची त्याचंसुद्धा दुःख काही वाटत नाही. तर मग दुसऱ्या दिवशी त्या धनी व्यक्तीकडे जातात आणि म्हणतात कुठं विहीर खणायची तुमची? तो धनी व्यक्ती सांगतो या ठिकाणी विहीर खणायची आहे. दोघंजण ती विहीर खणायला सुरुवात करतात, मदतीला कोणीही नाही. 1-2 परस ती विहीर झाली असेल आणि 2 परस विहीर झाली असताना अचानक तो जो भक्त आहे, शेतकरी भक्त, तो खाली उतरलेला असतो आणि ती पूर्ण विहीर ढासळते आणि तो शेतकरी भक्त त्याच्यामध्ये गाडला जातो. त्याची पत्नी त्या धनी व्यक्तीला गायवा करते की माझ्या पतीला वाचवा, माझ्या पतीला वाचवा. परंतु आत्ताच्या काळी जसं क्षणामध्ये मिलिटरी येते, JCB येते आणि एखाद्या व्यक्तीला त्या खड्ड्यातून बाहेर काढते, त्या पद्धतीने पूर्वीच्या काळी व्यवस्था नसल्या कारणाने तो राजाही, धनी व्यक्तीही काही करू शकला नाही. त्या कारणाने आपण जर पाहिलं, आपला जो क्षणिक श्वास जरी थांबला तरी आपला देह त्या ठिकाणी संपतो, आत्मा शरीर त्यागतो. त्या शेतकऱ्याचाही आत्मा त्या ठिकाणी त्यागला आहे असं समजून त्या ठिकाणी सगळेजण शांत राहतात. तीही गृहिणी माताची रडत घरी जाते, दुःख करते आणि आपला उदरनिर्वाह सुरू ठेवते. काही दिवसांनी त्या क्षेत्राचा राजा त्या ठिकाणाहून येत असतो आणि राजा येत असताना ज्या ठिकाणी तो भक्त शेतकरी गाडला गेला होता त्या ठिकाणाहून त्याला राम कृष्ण हे ध्वनी त्याला ऐकायला येतात. आणि मग तो म्हणतो की अरे, इतका करुणेचा भाव असणारा तो ध्वनी एका शुद्ध महात्म्याचाच असावा. तो राजा आहे, सर्वज्ञ राजा. तो त्या ठिकाणी थांबतो आणि सांगतो की या ठिकाणाहून आवाज येत असावा. मग तो राजा असल्या कारणाने त्याने आदेश दिला आणि त्या ठिकाणी काय केलं, ते उकरले गेलं, ती विहीर. काही लोकांनी सांगितलं होतं की या ठिकाणी अशी घटना घडलेली होती. मग त्यांनी ज्यावेळेस उकरून पाहिलं त्यावेळेस तो जो शेतकरी होता, जो भगवंतांचा भक्त होता, तो त्या ठिकाणी ध्यानस्थ बसलेला होता. त्या ठिकाणी त्याच्या डोक्यावरती गुहेसारखा आकार तयार झालेला होता आणि त्याच्यासमोर प्रसाद आणि पाणी याचीही व्यवस्था झालेली होती. मग आपण या ठिकाणी असं पाहायचं आहे की जर भगवंतांचा शुद्ध प्रामाणिक जर भक्त असेल, या संसारामध्ये कर्म करता करता जर भक्ती करत असेल तर भगवंत त्याची निश्चितच काळजी घेतात. आणि मग मला सांगा, कोण त्या अचानक गाडलेल्या ठिकाणी कोण ही व्यवस्था करणार आहे? आणि मग राजानेही त्या शेतकरी भक्ताला दंडवत घातला आणि त्यांना बाहेर काढलं आणि त्यांचा सन्मान केला गेला. म्हणजे आपण या ठिकाणी या उदाहरणावरून पाहायचं आहे की आपण जरी एखादं कर्म करत असू आणि जर आपण भक्तीशी संलग्न असू तर आपल्याला भगवंत निश्चितच मदत करतात. श्रील प्रभुपाद नेहमी या श्लोकाचा श्लोक म्हणतात की मनमना भवमत भक्तो मध्यजीमा नमस्करू. तर हा जो भगवद्गीतेतील श्लोक आहे हा 18व्या अध्यायातील 65वा श्लोक आहे. तोही आपण पाहूया. मनमना भवमत भक्तो मध्यजीमा नमस्कुरु मामे वैश्यसी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मे. म्हणजे तू सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त हो, माझे पूजन कर आणि मलाच नमस्कार कर. याप्रमाणे निश्चितच तू मला प्राप्त होशील. मी तुला प्रतिज्ञेने सांगतो, कारण तू माझा नित्य प्रिय सखा आहेस.
नित्यप्रिय सखा आहेस हे अर्जुनाला उद्देशून म्हटलेलं आहे. पण अर्जुनाला उद्देशून जरी म्हटलं असलं तरी आपणही जर भगवंतांचा भक्त किंवा साख्य भावामध्ये जर भगवंतांची भक्ती केली तर निश्चितच आपल्याला भगवंत हे भेटतील. त्यानंतर भगवंत म्हणतात की जर तू माझा भक्त झालास तर तुला या मायेच्या परीक्षेमधून तू सहज पास होशील. परत पुढचाही श्लोक खूप छान आहे की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. प्रभुपाद सांगतात सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग कर आणि केवळ मलाच शरण ये, मी तुला सर्व पापापासून मुक्त करीन, तू भयभीत होऊ नकोस. मग या ठिकाणी बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की सर्व धर्माचा त्याग कर आणि मला शरण ये. सर्व धर्म, मग सर्व धर्म म्हणजे काय? आपण तर एकाच धर्मामध्ये आहोत असं समजतोय सध्या तरी बसल्यानंतर. तर प्रत्येकाचा वेगवेगळा धर्म आहे. कोणी पती धर्मामध्ये आहे, कोणी पत्नी धर्मामध्ये आहे, किंवा आणखीन प्रत्येकाचा वेगवेगळा धर्म आहे. ज्या धर्माने आपण कर्म करतो आणि कर्म करत करत आपण भक्ती करतोय. तर तू सगळ्या धर्माचा त्याग कर, तू फक्त काय कर, मला शरण ये. जगातला कोणता व्यक्ती म्हणतो तू मला शरण ये, मी तुझं सगळं काही उदरनिर्वाह बघतो? अंबानी वगैरे ते सुद्धा म्हणणार नाही, कारण त्यांच्याजवळ जरी खूप संपत्ती असेल तरीही ते दुःखी आहेत. ते कधीही म्हणणार नाहीत की तू मला शरण ये. मग भगवंत या ठिकाणी सांगतायत आपल्याला की तू सर्व धर्माचा त्याग करून तू मलाच शरण ये, कारण ते परम भगवंत आहेत आणि आपण आत्मे आहोत. मग यामध्ये आपण पाहू शकतो की मदभक्ता याच्यामध्ये शुद्ध भक्ती याचाही उल्लेख येतो. आपण या ठिकाणी आलोय, भक्ती करतोय, भक्ती करण्याचा प्रयत्न करतोय, त्या वाटेवरती आहोत. मग शुद्ध भक्ती कशी मिळवायची? आपण स्वतःला कधी कधी 1-4-5 वर्ष भक्तीमध्ये आलो की स्वतःला शुद्ध भक्त समजायला लागतो. किंबहुना थोडं हृदयामध्ये आपल्या ते अरे मी भक्त आहे, मला कोणी हरे कृष्ण म्हणतंय का, याचीही थोडी वाट पाहतो आपण. तर राधानाथ महाराज, लोकनाथ महाराज आणि ते सर्व प्रभुपादांचे शिष्य आणि नंददुलाल प्रभूजी आणि त्याप्रमाणे जे काही ब्रह्मचारी आहेत जे आपण पाहतो ते शुद्ध स्वरूपातील कृष्ण भगवंतांची भक्ती इतरांना देण्याचा प्रयत्न करतात. त्यांचीही वाटचाल सुरू आहे. परंतु राधानाथ महाराज, लोकनाथ महाराज आणि त्यांचे गुरुबंधू हे शुद्ध भक्ती करतात पण आणि आपल्याला देतात पण. ते शुद्ध भक्त आहेत. आपण अजून शुद्ध भक्त झालेलो नाही, त्या वाटेवरती आहोत. आपण प्रयत्न करतोय आणि प्रयत्न केले पाहिजे. म्हणून आपण साधना चांगली करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. एखादा म्हणाल माझा जप होत नाही वेळेवरती, कधी कधी प्रोग्राम लिहायला जमत नाही, असतात. प्रत्येकाला अडचणी असतात, प्रत्येकाला काहीतरी त्या ठिकाणी जप चांगला होत नाही. म्हणून त्यांनी प्रयत्न केला पाहिजे की भक्तांच्या संघामध्ये येऊन प्रयत्न करणे, आपला जप चांगला होईल का. मंदिरामध्ये येऊन सकाळी आपण जप करायला पाहिजे की जेणेकरून आपली साधना चांगली होईल. आपल्या गुरु महाराजांचं कमीत कमी दिवसातून एक प्रवचन, लेक्चर आपण ऐकायलाच पाहिजे, ज्याच्यामुळं आपण भक्तीच्या वाटेवरती चालू आणि भक्तांमध्ये टिकून राहू. मग या शुद्ध भक्तीमध्ये प्रामुख्याने सांगितलं आहे की नवविधा भक्ती आपण करायला हवी. नवविधा भक्तीमध्ये आपण त्या नवविधा भक्तीमधलं एका जरी अंगाने आपण प्रयत्न केला, एखाद्याला कीर्तन करायची खूप आवड असेल तर त्याने मंदिरामध्ये येऊन रोज कीर्तन केलं किंवा शनिवारच्या दिवशी जरी येऊन कीर्तन केलं तरी तो भगवंतांच्या मार्गामध्ये अग्रेसर होऊ शकतो. नवविधा भक्तीमध्ये ज्या पायऱ्या आहेत त्या कशा आहेत? श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, आत्मनिवेदनम, दास्यम आणि साख्यम. कोणत्याही एका नवविधापैकी आपण एक भक्ती तत्व घेऊ
शकतो, सर्वच घेता येतील असं नाही. मग यामध्ये आपलं जे मन आहे ना, हे खूप छान पण आहे आणि खूप विचित्र पण आहे. आपलं मन हे नेहमी स्वैर भटकत असतं, त्याला कोणीही नियंत्रणामध्ये ठेवू शकत नाही. त्याचा लगाम हा आपण जरी प्रयत्न केला तरी ते आपल्याला सापडणार नाही. या ठिकाणी जरी आपण शरीराने बसलो असलो तरी जर काही कोणाच्या घरी दुःखद घटना घडली असेल किंवा काही घरी भांडणं झाली असतील तर तिकडं ते मन निम्म असतं आणि निम्म मंदिरामध्ये असतं. म्हणजे मन एका क्षणी एका ठिकाणी कधी थांबू शकत नाही. म्हणून त्याला आपण प्रयत्न केला पाहिजे. जो आपल्या माळेवरती, नवीन भक्तांना नाही सांगत आहे, पण जो भक्त आपल्या माळेवरती रोज 16 माळा प्रामाणिकपणे ध्यान देऊन आपण म्हटलेला मंत्र हा कानाने नीट ऐकून जो जप करतो त्याचं मन लवकरात लवकर नियंत्रण आणता येतं आणि त्यासाठी भगवंत प्रयत्न करतात. आपल्याला प्रयत्न करायची गरज नाही. भक्त प्रयत्न करतात, भगवंतांचे भक्त प्रयत्न करतात. म्हणून आपण जप चांगला केला पाहिजे. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की काही मित्र आपले आहेत की आपल्याला सांगतात सर जाऊया आपण, तर त्या ठिकाणी आपण थांबलं पाहिजे. आपली जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियांनाही आपण या जपाद्वारे नियंत्रित करू शकू. आणि त्यानंतर मग यानंतर श्लोकामध्ये सांगितलं आहे की मत्कर्मकृत मत्परमो मद्भक्तः आणि नंतर संगवर्जितः. आपण काय केला पाहिजे? संग वर्ज केला पाहिजे. कोणाचा संग वर्ज केला पाहिजे? मी नाही म्हणणार. तर आपण भक्तांचा संग केला पाहिजे. मग भक्तांचा संग करू नये असं शास्त्र नाही सांगत आहे, सांगतं, परंतु त्याला वेगळा शब्द आहे. संघ वर्ज करायचा म्हणजे आपल्या मंदिरामध्ये एखादा आपण म्हणूया अभक्त आलाय आणि मग अभक्त आल्यानंतर त्या अभक्ताला आपण असं म्हणायचं का की नाही मला काय माहिती, इथलं काहीच माहीत नाही, कारण तो आपल्या ओळखीचा नाही. आणि जर एखादा अभक्त असेल आणि जर तो आपला मित्र असेल तर या 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 दरवाज्यातून आपण जाऊया, इथं तुम्ही नमस्कार करा, इथं प्रभुपाद जे आहेत, आणि मग यानंतर भगवंतांना दंडवत करा. दंडवत कसा करायचा हे पण आपण सांगतो त्यांना. मग मित्र असेल तर आपण त्यांना सांगतो, आणि जर मित्र नसेल तर मला माहीत नाही, ते तुमचं तुम्ही बघा. आपण संघ करायचा आहे, भक्तांचा संघ करायचा आहे, मग अभक्तांचा संघ करायचा नाही. असं कसं? आपण या ठिकाणी, मी सुद्धा या मंदिरामध्ये सुरुवातीला आलोत, आमचे मित्र आहेत या ठिकाणी बसले, युवराज हरिप्रभूजी, त्यांनी खरं मला भक्तीमध्ये आणलं. पण त्यासाठी माझं पूर्वजर विचार तुम्हाला सांगितला, पूर्वजर कर्म माझं सांगितलं, तर मी पूर्वी काय करायचो? पूर्वी खूप काही मांसाहार करत होतो, आणखीन काही मला वेगळी व्यसनं असतील, किंवा आणखीन मी कोणाला कसंही बोलत असेल, परंतु त्या ठिकाणी त्या भक्तांनी तसं नाही पाहिलं, हा भक्त आहे, याला नाही काय सांगायचं. त्यांनी त्या ठिकाणी मला सांगितलं की चला मंदिरामध्ये जाऊया, बघा तिथं काय चालतंय. मग मी अभक्त असताना प्रभूजींनी मला भक्तीमध्ये आणलं. मग आपण सर्वांनी अभक्तांचा संग करायचा का? संग नाही करायचा, पण त्या अभक्ताला आपण भक्तीमध्ये आणण्यासाठी नक्कीच प्रयत्न करायला पाहिजे, आणि प्रयत्न करू. मग आपण सर्वजण पण तसेच होतो सुरुवातीला. बरेच जण त्यांच्या भाग्यवश त्यांचे मातृपित्राच्या कृपेने, आईवडिलांच्या कृपेने भक्तीमध्ये असतात, माळकरी असतील लहानपणापासून, त्यांचं कुटुंब माळकरी असेल, चांगली गोष्ट आहे. परंतु या कलियुगात तरी असे राहिलेले नाहीत, खूप कमी आहेत. आणि मग त्या ठिकाणाहून आपण भक्तीमध्ये येतो. म्हणून संघवर्जिता या ठिकाणी सांगितलेलं आहे की त्यांचा संगत वर्ज नाही करायचा.
संघवर्ज्य करायचा नाही म्हणजे त्यांचा संघ पण नाही करायचा. जे आपल्या विचाराशी आहेत, वाटतंय की बाबा हा व्यक्ती आपले विचार ऐकेल, त्यांना आपण भगवंतांविषयी नक्कीच सांगायचं. परंतु जे भगवंतांचे वैरी आहेत ना, भगवंतांचे वैरी कोण आहेत? भगवंतांचे वैरी कोण आहेत? आस्तिक आणि दुसरा वर्ग नास्तिक. नास्तिक, राक्षस हे भगवंतांचे वैरी आहेत. त्यांना भगवंतांविषयी काय सांगायचं नाही. त्यांच्या कृपेने त्यांना एखादा भक्त भेटला तर ते ठीक आहे, त्यांचं प्रारब्ध. मग अशा लोकांचा आपण नक्कीच संघ करायचा नाही. त्या ठिकाणी आपण संघ काय करायचा? वर्ज्य करायचा. अन्याभिलाषिता शून्यम, भक्तिरसामृत सिंधूमध्ये हा श्लोक आहे की बाकी कोणतीही आपण अभिलाषा ठेवायची नाही. भक्तांचा संघ करायचा, भक्तीमध्ये राहायचं, सांगितलेली सेवा करायची, जप करायचा, छान प्रसाद घ्यायचा, कीर्तन करायचं, डान्सिंग कीर्तनही करायचं आणि भगवंतांची छान भक्ती करायची. या ठिकाणी चाललेलं जे प्रवचन, आठवड्याचा कार्यक्रम हा नियमित करायचा, कधीही चुकवायचा नाही. जर तुम्ही एखादा कार्यक्रम चुकवलात, काही कारणाने घडतं असं, तर त्याची नक्कीच माहिती घ्या की बाबा कालच्या कार्यक्रमामध्ये काय झालं काय नाही. मित्रांकडून आपण माहिती घेऊ शकतो. त्याचं कारण असं की आपल्या मनामधील काही प्रश्न असे असतात ना, या सत्संगाच्या कार्यक्रमामध्ये ते सुटतात. हा माझा अनुभव आहे. आता मी या व्यासासनावरती बसलो आहे, ही भगवंतांची प्रभुपादांची कृपा म्हणावी लागेल, कारण माझा स्वभाव तसा लाजवळा आहे. मी पाठीमागं बसलो ना, फक्त ऐकतो. यामध्ये तुम्ही सर्वजण आहात. परंतु जर काही प्रश्न विचारायचा म्हटलं तर मनामध्ये असतो, पण थोडीशी लाज वाटते. असा बऱ्याच जणांचा स्वभाव असतो. काही जणांचा स्वभाव असा निर्भीड असतो, ते लगेच प्रश्न विचारतात. परंतु माझा तसा स्वभाव नव्हता. परंतु मला या लेक्चरमध्ये बसल्यानंतर जे काही श्रवण व्हायचं त्याच्यातून सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळत गेली. आणि आणखीन एक गोष्ट करायला कधी विसरायचं नाही. भगवद्गीता ही जी भगवंतांनी सांगितलेली आहे ना, ती इतकी छान वाचायची मन लावून, जसं की आपण 10वी 12वीचा बोर्ड असा अभ्यास करतोय अशी. खूप छान वाचायची. प्रत्येक श्लोकाचा मराठी शब्दाचा अर्थ आणि प्रभुपादांनी दिलेलं मराठी भाषांतर ते तर वाचायचं. पण श्रील प्रभुपादांनी दिलेलं तात्पर्य कधीही सोडायचं नाही. जर श्लोक आपल्याला वाचून नाही कळाला तर तात्पर्यामधून पूर्ण श्लोक समजतो. आणि त्यातूनही जर नाही समजला तर या ठिकाणी जे ब्रह्मचारी व्यासासनावर बसून लेक्चर देतात त्यांच्या प्रवचनामधून आपले प्रश्न नक्कीच सुटतात. म्हणून हा सत्संग आठवड्याचा कधीही सोडायचा नाही. आणि या कुसंगतीतून नक्कीच आपण काय केलं पाहिजे? सुटलं पाहिजे. आणि आपल्या ज्या भौतिक इच्छा आहेत त्याच्यातून आपण मुक्त झालं पाहिजे. हरिभक्ती विलासमध्ये हा एक श्लोक येतो की अनुकूलस्य संकल्प प्रतिकूलस्य वर्जनम. जे प्रतिकूल आहे ना आपल्यासाठी त्याचा नेहमी त्याग केला पाहिजे. काय काय प्रतिकूल आहे आणि काय काय अनुकूल आहे हे सगळ्यांना माहिती आहे. भक्तीमध्ये आपल्याला काय काय अनुकूल आहे? भक्तांचा संघ. शेजारी भक्त नसेल कुटुंब तरी चालेल, परंतु भक्तांचा संघ नक्की करावा. दिवसातून एक वेळा तरी भक्ताला फोन करावा. काय चाललंय तुमचं? आज काय वाचन केलं का? जप कसा झाला? नक्कीच करा. भक्तांना फोन नक्कीच करा. आपण 10 फोन आपल्या मित्रांना करतो, करायला पाहिजे, केलेही पाहिजेत. पाहुण्यांना करतो, केलेही पाहिजेत. परंतु एक फोन आपल्या मित्राला, मित्रभक्ताला करायलाच पाहिजे. आणि ह्या ज्या अनुकूल गोष्टी आहेत त्या आपण केल्या पाहिजेत. मग बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की भक्तीमध्ये कांदा लसूण वर्ज्य आहे. मग ती पण गोष्ट आपल्याला प्रतिकूल अनुकूल अशी दोन्ही वाटते. आपण सुरुवातीला घेत असतो, सोडायचा असतो, त्यावेळेस खूप दुःख होतं. त्यावेळेस असं समजून झाला की जसं आपण मांसाहार सोडला आहे
तसाच हा कांदा लसूण आपण सोडायचा आहे. कारण ह्या ज्या गोष्टी आहेत ती म्हणजे पूर्ण तमोगुणी आहेत, म्हणून त्याचा त्याग करायला पाहिजे. त्या प्रतिकूल आहेत आणि अनुकूल ज्या आहेत त्या आपण नक्कीच घेतल्या पाहिजेत. या ठिकाणी आठवड्याला सत्संगाला येणं, लेक्चर ऐकणं, मित्रांशी गप्पा मारणं, भौतिक नाही ग्रंथांवरती, श्रील प्रभुपादांनी जे ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत त्याच्यावरती, श्रीमद भगवद्गीता, श्रीमद भागवतम आणि छोटे छोटे बुक आहेत त्याच्यावरती नक्कीच चर्चा करा. कधी चर्चा होईल? आपण स्वतः वाचलं तर. जर आपण स्वतः नाही वाचलं तर त्याच्यावरती चर्चा होणारच नाही. म्हणून आपण स्वतःही वेळ काढून वाचायला हवं. आणि प्रतिकूलस्य वर्जनम, ते पण आपण बघितलं की प्रतिकूल जे आहे ते आपण वर्जच करायला पाहिजे. मग आपण म्हणू आमचे पाहुणे प्रतिकूल आहेत, त्यांना काय करायचं? तर असा प्रयत्न करा की अभक्तांचा जसा आपण त्याग करत नाही त्या पद्धतीने त्या पाहुण्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी शास्त्र वाचा आणि त्याच्यातून त्यांना समजवा की ते भक्त बनतील. असं या ठिकाणी आपण उदाहरण जर पाहिलं म्हटलं की भक्तीमध्ये श्रीकृष्ण भगवंतांचे मामा कंस मामा लहानपणापासून भगवंतांना नेहमी मारण्याचा प्रयत्न, आणि मग त्यांच्या ज्यावेळेस एक 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 मित्र संपायला जातात त्यावेळेस मग त्यांच्या हृदयामध्ये जो काही कंप सुटतो की आता काही खरं नाही, आता मीच राहिलो आहे. आणि मग 24 तास रात्रंदिवस भगवंतांचं स्मरण, माझा मृत्यू कधी येईल, कधी येतात कृष्ण मला कधी मारतात. काय भक्ती आहे त्यांची बघा. कंस मामाची 24 तास रात्रंदिवस भगवंतांचं नामस्मरण, म्हणजे त्यांची भक्ती किती आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तरीही कंसांनी जी केलेली भीती आहे, भीतीपोटी आणि भगवंतांना मारण्यासाठी म्हणजेच द्वेषापोटी, तर त्याला भक्ती भगवंत स्वीकारत नाही. ती योग्य भक्ती नाही. आपण प्रेमानेच भक्ती केली पाहिजे. ज्यावेळी भगवंत आणि राधाराणी ज्या लीला करतात, या लीलामध्ये राधाराणींच्या सखी, अष्टसखी आणि आणखीनही त्यांच्या सहकारी त्यांना ज्यावेळेस मदत करत असतात, कृष्ण भगवंत आणि राधाराणींचं हे इतकं प्रेम हे ज्यावेळेस त्या बघतात त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये असा लवलेशही दूषितपणाचा नसतो. भगवंत राधाराणींकडे पाहत असतात, राधाराणी भगवंतांकडे पाहत असते. ते जे शुद्ध प्रेम आहे त्या शुद्ध प्रेमाची देवाणघेवाण ह्या जरी अष्टसखी बघत असल्या तरी त्यांच्या त्या हृदयातले ते भाव फक्त भगवंतांची सेवा करणे हाच होता. म्हणजे आपल्याही हृदयामध्ये फक्त भगवंतांची सेवा करणं आणि भगवंतांच्या भक्तांची सेवा करणं हाच भाव पाहिजे, दुसरा कोणताही भाव नको. म्हणून आपण नेहमी श्रीकृष्णांसाठीच अनुकूल रूपाने कार्य केले पाहिजे. आपली मग त्यासाठी अनुकूल रूपाने कार्य करण्यासाठी आपल्या पूर्ण तन मन आणि धन याचा आपण उपयोग करायला पाहिजे. शरीराचा उपयोग करायला पाहिजे. शरीराच्या प्रत्येक इंद्रियाचा उपयोग करायला पाहिजे. जीभ हे छान इंद्रिय आहे आपलं. ज्या जिभेला भगवंतांना अर्पण केलेला भोग, शेष राहिलेला प्रसाद हा त्या जिभेला खाऊ घालून तिला संतुष्ट करायला पाहिजे. भगवंतांचं नाम आपण या ठिकाणी या जिभेने घेऊन भगवंतांची सेवा करून या जिभेला त्या भगवंतांच्या सेवेत लावलं पाहिजे. जर आपल्याला जर कोणी बोललंच, चांगल्या अर्थाने नाही वाईट अर्थाने या ठिकाणी येऊन जर बोललं मंदिराच्या बाहेर, तुम्ही असे, तुम्ही तसे, तुम्ही तसे, तुम्ही असे, अजिबात वाईट मानू नका, कसलंही वाईट मानू नका. त्याचं कारण
जो कोणी बोलणार आहे त्याच्या कर्माचं फळ त्याला नक्कीच मिळणार आहे. म्हणून तुम्ही त्या व्यक्तीला त्या ठिकाणी क्षमा करा. भले तुम्हाला लगेच क्षमा करता नाही आलं तर मनात तरी त्या व्यक्तीला लगेच क्षमा करा आणि कालांतराने त्याला म्हणा ठीक आहे. पण आपण त्या ठिकाणी रागवू नका आणि उलट त्याचा अपमान करण्याचा प्रयत्न करू नका, कारण प्रत्येक व्यक्तीला ज्या त्या कर्माचं फळ मिळणार आहे. म्हणून आपल्या जिभेचा तरी आपण संयम ठेवून त्या ठिकाणी राहायला पाहिजे, जेणेकरून आपलं प्रभुपादांनी जी चळवळ उभा केली आहे, जी संस्था उभी केली आहे इस्कॉन, या संस्थेमध्ये एकीपणा राहील. राधानाथ महाराज तर खूप छान लेक्चरमध्ये सांगतात की इस्कॉन ही संस्था आहे आणि ती एकोप्यानेच राहायला पाहिजे, त्याचे 2 भाग व्हायला नको. एक लेक्चर चालले त्रिमूर्तीनगर मंदिरामध्ये आणि दुसरं लेक्चर चालले MIDC मध्ये. हे असं कदापि होऊ नये याची काळजी राधानाथ महाराज खूप घेतात. म्हणून एकदा बेळगावच्या लेक्चरमध्ये सुद्धा त्या बुकमध्ये मी वाचलं होतं की महाराजांनी त्या पहिल्याच दिवशी सांगितलं सर्वांना की प्रभुपादांनी ही जे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ, कृष्ण भावना ही प्रत्येकाच्या हृदयामध्ये पोहोचवायची आहे. आणि कोणत्या सेवेवरून जर कोणी कोणाला बोललं तर थोडंसं समजून घ्यायचं आहे की माझं कुठं काही चुकलं आहे का, किंवा मी कोणाला बोललो आहे तर बोलताना माझं काही चुकलं आहे का, हे समजून घ्यायचं आहे. आणि आपण नेहमी एकोप्याने राहायचं आहे. हा प्रयत्न खूप आपण करू शकतो. त्यासाठी जिभेवर नियंत्रण ठेवायचं. नाही तर आपल्याला जिभेवर नियंत्रण नाही ठेवल्यावरती माहिती आहे जिभेला नाही हाड. आपल्या शरीरामध्ये खूप हाड आहेत पण जिभेला हाड नाही. जीभ बोलून जाते पण त्या जिभेमुळं आपल्याला खूप काही परिणाम भोगावे लागतात. जीभ बोलते आणि मार पाठीला, पोटाला, डोक्याला कुठेही मिळून जातो. त्याच्यामुळं आपण त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, थांबलं पाहिजे. त्यानंतर निर्वैर हा. निर्वैर हा, वैर ठेवायचं का नाही, आता आपण त्याविषयी थोडं बोललो. आपण नेहमी अजातशत्रू राहण्याचा प्रयत्न करायचा. अजातशत्रू म्हणजे ज्याला एकही शत्रू नाही. सर्व कोण आहेत, मित्र, सगळे मित्र. मग त्याच्यामध्ये लहानपणीचा असेल, त्याच्याविषयी खूप भांडण झालं असेल, हाणामारी झाली असेल, कोर्ट कचेऱ्या झाला असेल, तरीही त्याला काय करायचं, मित्रत्वाने वागवायचं. जर कालांतराने तो व्यक्ती गेला त्याच्या कर्मानुसार शरीर सोडून, तर आपण त्या ठिकाणी प्रार्थना करायला पाहिजे की त्याच्याविषयी जे काय माझं वैर होतं ते शरीर सोडल्यानंतर संपलेलं आहे, आता तरी त्या आत्म्याला योग्य गती मिळो, ही नक्कीच प्रार्थना करायला कधी विसरायचं नाही. त्यालाच म्हणायचं निर्वैर. म्हणूनच जो निर्वैर आहे आणि जो प्रामाणिकपणे कृष्ण भक्ती करतो त्याला भगवंत नक्कीच त्याच्या समस्येतून मुक्त करतात. जसं की आपण पाहिलं आत्ता की तो जो शेतकरी होता त्या शेतकऱ्याला भगवंतांनी कसं वाचविलं. आणि जे भक्त कृष्ण भक्तीचा प्रचार करतात प्रामाणिकपणे, त्याच्यामध्ये आपण 2 उदाहरणं सांगतो मी तुम्हाला. पहिलं आहे म्हणजे हरिदास ठाकूरांचं. कोणाकोणाला कथा माहिती आहे हरिदास ठाकूरांची? खरंच प्रामाणिकपणे माहिती आहे? मी थोडी सांगण्याचा प्रयत्न करतो, तुमच्या लगेच लक्षात येईल. हरिदास ठाकूर हे कोणत्या कुटुंबामध्ये जन्माला आलेले होते? बघा, आता बऱ्याच जणांनी उत्तर सांगितलं. आणि मग ते हरिदास ठाकूर, त्यांना किती कष्ट झाले, यौवनांनी त्यांना किती त्रास दिला, खूप त्रास दिला, तरी त्यांनी भक्ती सोडली नाही, भक्तीचा प्रचार सोडला नाही. आणि म्हणून ते भगवंतांच्या निजधामाला आहेत की जिथं भगवंतांची सेवा करताय. दुसरं जर उदाहरण आपण बघायचं म्हटलं तर प्रल्हाद महाराजांचं.
प्रल्हाद महाराज हे कोणाचे पुत्र? तो कोण होता? राक्षस. राक्षसाच्या कुटुंबामध्ये आलेला मुलगा. या प्रल्हाद महाराजांना लहानपणापासूनच वाईट शिक्षण देण्याचा प्रयत्न आपल्या पित्याचा. आणि तेवढा असताना सुद्धा प्रल्हाद महाराज जी भगवंतांची, विष्णूंची भक्ती करायचे, ते माहिती झाल्यानंतर पिता त्यांना प्रत्येक दिवशी मरण यातना देण्याचा प्रयत्न करायचे. आणि तो हरिनाम सोडत नाही म्हणून जीवे मारण्याचे सुद्धा प्रयत्न झाले. तरीही प्रल्हाद महाराजांनी स्वतःची भक्ती सोडलेली नाही. कितीही कठीण प्रसंग असले तरी भक्ती सोडली नाही. आणि भगवंतांच्या भक्तीचा प्रचार त्यांनी केला. आणि म्हणून ते आज भगवंतांच्या धामामध्ये आहेत. म्हणून भगवंत भगवद्गीतेच्या रूपामध्ये आपल्याला सांगतात की नेहमी निर्वैर राहण्याचा प्रयत्न करा आणि स्वतः शुद्ध भक्ती करण्याचा प्रयत्न करा आणि इतरांना देण्याचा प्रयत्न करा. मी नक्कीच तुला काय करेन? वाचवेन. संकटातून तुला वाचवेन. म्हणून भक्ती खूप महत्त्वाची आहे. या ठिकाणी आणखीन एक उदाहरण आपल्याला सर्वांना परिचित आहे, येशू ख्रिस्त. परंतु त्या व्यक्तीला आपलं काय करावं लागलं? बलिदान द्यावं लागलं. लोकांनी अक्षरशः येशू ख्रिस्तांना ठार मारून टाकलं. त्यांनी वाईट सांगण्याचा प्रयत्न केला होता का? त्यांना नाही, चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला होता. भक्ती केली पाहिजे. परंतु ते लोकांना रुचलं नाही. त्यांनाही खूप कष्ट झाले. ज्याचे त्याला हे कर्मफल मिळत असतं. म्हणून आपण कर्म चांगलं करायला पाहिजे. जर आपण कर्म चांगलं नाही केलं तर आपल्याला वैरी खूप होतात. बघा, आपलं जर कर्म चांगलं नसेल तर आपल्याला वैरी खूप होतात. एक शब्द जरी एखाद्याला बोललो तरी तो मरेपर्यंत लक्षात ठेवतो आणि आपल्याशी नीट नाही बोलत आहे. म्हणून आपलं कर्म चांगलं पाहिजे. कर्माची फळं ही खूप वाईट वाईट आहे. कर्मफलाबद्दल जर सांगायचं म्हटलं तर शास्त्रामध्ये खूप दिले, तुम्हीही वाचलं असेल. जसं करावं तसं भरावं. म्हणून आपण भक्त जर आपल्याला स्वतःला म्हणवत असू तर आपण नेहमी कर्म चांगला करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जर आपण कर्म चांगलं करू तरच भगवंत आपल्याला या मायादेवीच्या कचाट्यातून सोडवतील, अन्यथा नाही. आणि मग भगवंत पुढं म्हणतात की सर्वभूतेषु यहस मामेती पांडवा. भगवंत म्हणतात की जर तुम्ही मत्कर्मकृत मतपरमो मद्भक्तः संगवर्जितः निर्वैरः सर्वभूतेषु यहस मामेती पांडवा. जर तुमचं कर्म शुद्ध ठेवून मला जर अर्पण केलं तर त्या कर्माचं फळ देण्याचं काम माझ्याकडं आहे, तुमच्याकडं नाही. म्हणून प्रत्येकाने प्रत्येकाशी मित्रभावानेच वागलं पाहिजे आणि कोणीही आपला शत्रू होईल असा प्रयत्न करू नये. भगवंत हे अस्थायी विश्वरूप, सर्व भक्षक काळाचे रूप आणि चतुर्भुज विष्णुरूपही श्रीकृष्णांनी प्रकट केले आहे. यावरून सिद्ध होते की श्रीकृष्ण हेच सर्व रूपांचे उगमस्थान आहेत. असे नाही की मूळचे विश्वरूप आहे. असं कोणी समजून घ्यायचं नाही की विश्वरूपच हे मूळचं आहे, तसं नाही. तर ते भगवंतांपासूनच प्रकट होते आणि त्यांपासूनच श्रीकृष्णांची किंवा विष्णूंची अभिव्यक्ती झाली आहे, असं नाही. श्रीकृष्ण हे सर्व रूपांचे मूळ आहेत. विष्णुरूपेही अगणित आहेत. विष्णुरूप हे एक नाही. भगवंत सांगतात की विष्णुरूप ही अगणित आहेत, परंतु
भक्ताला श्रीकृष्णांच्या मूळ द्विज रूपधारी श्याम सुंदर आकर्षक या रूपांचंच ध्यान करायला पाहिजे, इतर कोणतेही नाही. ब्रह्मसंहितेमध्ये म्हटलं आहे की जे श्रीकृष्णांच्या श्यामसुंदर रूपावर प्रेमाने आणि भक्तीने अनुरक्त झाले आहेत ते सदैव श्री श्यामसुंदर रूपाव्यतिरिक्त इतर काहीही आपल्या हृदयात पाहू शकत नाहीत. या पद्धतीने आपण नेहमी कृष्ण भगवंत, जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी आणि राधाकृष्ण यांचीच भक्ती करायला पाहिजे आणि त्यांच्या भक्तांची सेवा करायला पाहिजे. आणि या कलियुगामध्ये दुसरं भगवंतांच्या नामाशिवाय काहीही नाही. खूप नामामध्ये शक्ती आहे. ज्यावेळी श्रीराम लंकेवरती रावणाला मारण्यासाठी निघतात त्यावेळेस त्यांना खूप मित्रही भेटतात आणि खूप प्राणी मदत करतात. यामध्ये कृष्ण भगवंत म्हणजेच श्रीराम अवतारामध्ये त्यांच्या सेवेसाठी हनुमानजी येतात. हनुमानजी श्रीराम, लक्ष्मण, सीता यांची खूप सेवाही करतात. आणि मग जो सेतू बांधायचा होता तो सेतू बांधताना प्रत्येकाने मदत केली. त्यामध्ये छोट्या खरुताईनी सुद्धा तिच्या परीने काहीतरी आणून टाकण्याचा प्रयत्न केला. काय आणून टाकलं असेल खरुताईने? त्या माती किंवा तिच्या परीने वाळूचे कण, आणि तो सेतू पूर्ण होऊ लागला. तसंच आपण सुद्धा आपल्या या संस्थेमध्ये आपल्या परीने त्या खारीच्या रूपाने जी काही सेवा करता येईल ती सेवा करण्याचा प्रयत्न केला तर भगवंत ती सुद्धा स्वीकारतात. भगवंतांनी ज्यावेळेस सेतू बांधायचा सुरू होता आणि सेतू बांधत असताना नल, नील जे वानरांनी मोठे मोठे आणलेले दगड, इतर साहित्य आहेत ते हातात घ्यायचे आणि त्याच्यावरती काय लिहायचे? श्रीराम लिहायचे. आणि मग तो दगड त्या ठिकाणी ते लावायचे. दगड तरंगायचा. भगवंतांनाही वाटलं कसं काय दगड तरंगतोय, माझं नाव लिहिलं जाते त्याच्यावरती आणि तो समुद्रामध्ये सोडला जातोय, दगड तरंगतोय. त्यांच्याही मनाला वाटलं आपणही एखादा दगड टाकून बघावा. भगवंत थोडे बाजूला गेले आणि त्यांनी एक दगड घेतला आणि सोडला. तो दगड बुडाला. इकडं तिकडं भगवंतांनी बघितलं, पाठीमागं हनुमानजी होतेच. हनुमंतांनी बघितलं आणि दगड बुडाला. भगवंत म्हणाले कोणाला सांगायचं नाही. हनुमानजी म्हणाले ही तर सांगण्यासारखी गोष्ट आहे की भगवंतांनी टाकलेला दगड बुडाला, परंतु भगवंतांचं नाम ज्या दगडावरती लिहिलंय तो दगड बुडत नाही. म्हणजे भगवंतांपेक्षा भगवंतांचं नाम किती श्रेष्ठ आहे. म्हणून आपण चैतन्य महाप्रभूंनी दिलेल्या मिशनमध्ये श्रील प्रभुपादांनी जे आपल्याला हे बुक्स दिलेले आहेत, जो महामंत्र आपल्याला मिळतोय, या महामंत्रामध्ये भगवंतांचं नाम आहे. आणि मग त्या भगवंतांचं नाम जर आपण आपल्या हृदयाने पोट तिडकीने घेतलं तर त्याचा किती फायदा होईल. मी नेहमी 2 उदाहरणं लक्षात ठेवतो जप करताना, तुम्ही ठेवत असालही. पहिलं उदाहरण म्हणजे समोरून येणारी ट्रेन आणि त्या 2 रुळांच्या मध्ये अडकलेला आपला पाय. ट्रेन फास्ट येते, पाय तर अडकलाय. पर्याय नाही. काय होणार आहे? क्षणात आपल्या शरीराच्या चिंधड्या होणार आहेत.
राहणार आहे का हे शरीर? नाही. आणि मग जर आपला त्या ठिकाणी त्या पद्धतीने मृत्यू होत असेल, सांगता येत नाही कधी ही घटना घडेल, मग त्यावेळेस आपण भगवंतांचं नाम कसं घेऊ? घ्या, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ही झाली एक घटना. आणि दुसरी घटना, आपण कार चालवतोय आणि आपली कार उंच घाटाने डोंगरावर गेली आणि त्या ठिकाणी आपल्याला समजलं आपला ब्रेक फेल झालाय. काय, काळजाचं पाणी झाल्याशिवाय तर राहणार नाही. आणि मग त्या ठिकाणी आपण भगवंतांचं नाम कसं घेऊ? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आता कसं वाटलं सर्वांना? खूप छान सर्वांनी नाम घेतलं. आणि मग ह्या दोन घटना नेहमी आपण जप करताना स्मरणात ठेवायच्या. कधी येतात काही सांसारिक गोष्टी, त्या ठीक आहे, परंतु नेहमी कधी विसरायचं नाहीत की भगवंत आणि भगवंतांचं नाम हे त्यांच्यावरून भिन्न नाही. म्हणून तर त्या ठिकाणी तो सेतू बांधला गेला आणि शेवटी रावणाचं काय झालं? रावण संपले, युद्ध झालं. कधी झालं? सुरू कधी झालं? उद्या. उद्या काय आहे? घटस्थापना. घटस्थापनेचा पहिला दिवस. या पहिल्या दिवशी राम आणि रावणाचं युद्ध सुरू झालं. आणि मग त्यांनी भगवंतांनाही, भगवंत आहेत ते स्वतः, तरीही त्यांनी दुर्गादेवीची पूजा केली. दुर्गादेवी ह्या राधाराणींपासून ह्या सर्व देवी देवता आहेत त्या प्रकट होतात, तरी त्यांना मान दिला, त्यांची पूजा केली. शिवजींचीही पूजा केली. कुठं केली? रामेश्वरम, बरोबर आहे. त्या ठिकाणी भगवंतांनी पूजा केली, त्यांनाही मान दिला. आणि मग हे 9 दिवस युद्ध चाललं. आणि मग 10व्या दिवशी दशहरा तो येणारच आहे, त्या दिवशी रावणाचा वध झाला. आणि त्यानंतर मग भगवंत युद्धानंतर कुठं आले? अयोध्येमध्ये आले. आणि अयोध्येमध्ये दीपोत्सव साजरा झाला, जो की भगवंतांना दीपदान केलं गेलं, ना की फटाके फोडले गेले. मी तर व्हॉट्सअपवरती आता वाचतो की चीनने पाकिस्तानच्या ऐकण्यावरून बरंच काही वाईट फटाके तयार करायला सुरुवात केली, जे की आपल्याला दमा, आपले डोळे जाऊ शकतात. हे एक युद्धच आहे, अणुयुद्धासारखं. तर त्या ठिकाणी आपण काळजी घ्यायची आहे. नवरात्राचा विषय आलाच आहे, माझी पात्रता नाही तरी मी बोलतो की नवरात्रामध्ये आपण पाहतोयच की लव जिहाद सारख्या घटना घडू शकतात. एक मी व्हिडिओ पाहिला, त्या व्हिडिओमध्ये एक मुलगा आहे, त्या मुलाचा मेकअप असा बनवलाय की ती स्त्री आहे का मुलगा काही ओळखू येत नाही. मी आमच्या घरी पण दाखवला, हे बघा हे असं चालतं. आणि तो त्याचसाठी होता की इतर मुलींना, स्त्रियांना फसवणं आणि त्याचा गैरफायदा घेणं. तर ह्या घटनाही आपण काळजीपूर्वक लक्षात ठेवायच्यात की नवरात्र हा श्रीरामांनी दुर्गादेवीची पूजा केली, तसं आपणही नवरात्रीमध्ये विशेष करून माताजी आणि प्रभूजी पण पूजा करतात. तर त्यांनी नेहमी लक्षात ठेवायचं आहे की देवीला दीप ओवाळायचा आहे, देवीला प्रार्थना करायची की कृपया माझी कृष्ण भक्ती चांगली होऊ द्या, मी भक्तीतून बाहेर पडू नये, यासाठी मला सहाय्य करा, मदत करा. ही ना की फक्त दांडिया खेळून आणि हाऊस मौज करून तो साजरा करायचा. आणखीनही मी वाचलं की रंगाचा आणि त्या नवरात्राचा काही संबंध नाही, हे एक लक्षात ठेवा. आपलं मन नवरंगी करा भक्तीमध्ये, ते भगवंतांना आवडेल. खरंच
शास्त्रही सांगतं आणि त्याचा गैरफायदा जो समाज उठवतोय त्यापासून आपण नेहमीच दूर राहायला पाहिजे. आणि आतषबाजी जी आहे त्याविषयी, म्हणून भगवंतांना श्रीरामांना अयोध्येमध्ये आल्यानंतर दीप ओवाळला गेला छान आणि त्यांचं स्वागत केले गेलं आणि ती दीपावली. आणि म्हणून आपण दामोदर मास हा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हिंदूमध्ये छान साजरा केला जातो. दामोदराष्टकम आपण गातो, भगवंतांना रोज दीप अर्पण करतो. त्याचीही गोष्ट तुम्हाला माहिती आहे की एका उंदीराकडून कसं दीप प्रज्वलित झाला आणि तो कसा धामामध्ये पोहोचला. तर मग आपण तर आपल्याला तर भगवंतांनी मनुष्य देह दिलेला आहे. या मनुष्य देहामध्ये आपल्याला सतसत विवेक बुद्धी आहे. त्या दृष्टीने आपण भगवंतांचं नामस्मरण केलं पाहिजे. हा जो श्लोक आहे तो जे आता परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर त्या दृष्टीने जर माझ्या परीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. हरे कृष्ण. जर कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता. त्याची उत्तरं मला देता आली तर मी देईन, नाही तर आपल्या नंददुलाल प्रभूजींना तुम्हाला विचारून सांगितलं जाईल. आहे कोणाचा काही प्रश्न? हे जे 5 उपदेश आहेत ना, हे पंचोपदेश, हेच आपल्या हातावरची भाग्यरेषा बदलू शकते. बरेच जण शस्त्राने त्याच्यावरची भाग्यरेषा बदलण्याचा प्रयत्न करतात, शक्य नाही ते. 9 भक्तीपैकी एक अंग अंगीकारा आणि मत कर्मकृत मतपरम मतभक्ता संगवर्जिता निर्वैर रहा आणि सर्वभूतेषु यह मामेती. तर हे जे भगवंत आहेत श्रीकृष्ण हेच परम आहेत हे आपण मानून आपण भक्ती करायला पाहिजे. हरे कृष्ण.